डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय आहे. कुठलीही हवामान प्रणाली त्या व्यतिरिक्त भारताच्या आजूबाजूला नाही आहे. आपण भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्ट्समध्ये जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अजूनही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता राहील. तीच परिस्थिती 8 तारखेला देखील कायम आहे. महाराष्ट्रासाठी 9 तारखेला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही, परंतु किरकोळ स्थानिक परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते. 10 तारखेला देखील भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रासाठी कुठलेही अलर्ट देण्यात आलेले नाही. 11 तारखेला भारतातील अनेक राज्यांमध्ये अलर्ट्स कमी झालेत. महाराष्ट्रात कोणताही अलर्ट नाही. 12 तारखेला देखील महाराष्ट्रात कोणताही अलर्ट नाही, परंतु या काळात सामान्य पावसाची स्थिती स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये देखील असू शकते. कोणतीही तीव्र हवामान प्रणाली सध्या अस्तित्वात नाही. सध्या भारतामध्ये पावसाळी परिस्थितीचा अंदाज जर घेतला तर मुख्यत्वे करून या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण मान्सून ट्रफ जी आहे ती सध्या या ठिकाणी अशी पॅरलल आहे. मात्र त्याच वेळेस या ठिकाणी देखील एक ट्रफ सक्रिय असल्यामुळे कोस्टल भागामध्ये कर्नाटक, केरळ आणि कोकण, महाराष्ट्राच्या काही भागात देखील जोरदार पाऊस होतोय. परंतु अंतर्गत भागात म्हणजे महाराष्ट्राच्या पावसाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. संपूर्ण देशामध्ये सध्या 11% पावसाची घट आहे, म्हणजेच एकूण 90% पाऊस नोंदला गेला आहे. महाराष्ट्रात कोकणामध्ये 100%, मध्य महाराष्ट्रामध्ये 122%, मराठवाड्यात 89%, विदर्भात 91% पावसाची नोंद झालेली आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये सध्या 105% पावसाची नोंद आहे, परंतु पावसाचं प्रमाण कमी होत असल्यामुळे या आकडेवारीत झटपट बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवस ECMWF मॉडेलनुसार महाराष्ट्रात काय पावसाळी परिस्थिती असू शकते याचा जर आपण धावता अंदाज घेतला तर पावसाळी प्रमाण हे बंगालच्या उपसागरातून अधिक तीव्र होऊ शकतं, कारण अरबी समुद्रामध्ये तेवढ्या प्रमाणात बाष्प किंवा कोणत्याही प्रकारची सिस्टम विकसित झालेली नाही. कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भविष्यामध्ये देखील सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात अंतर्गत भागात किरकोळ पावसाची शक्यता राहील. मुख्य पावसाचा प्रभाव हा पूर्व भारत आणि उत्तर भारत याच ठिकाणी राहण्याची शक्यता अधिक आहे. हा जवळपास 21 ऑगस्टपर्यंतचा अंदाज आहे. विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपात राहणार आहे. विदर्भात केवळ पूर्व विदर्भामध्ये पावसाचा अंदाज आहे. आपण जेव्हा 8 तारखेची स्थिती बघतो तेव्हा किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये मात्र त्याचा प्रभाव थोडा अजून कायम आहे. पावसाचा प्रभाव 9 तारखेपासून महाराष्ट्रात कमी होण्याची शक्यता आहे. कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय बऱ्यापैकी. कोकण व्यतिरिक्त पावसाची स्थिती GFS मॉडेलने महाराष्ट्रात फारशी दाखवली नाही आहे आणि प्रत्येक दिवशी म्हणजे 16 तारखेपर्यंत पाऊस कमी होत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 9 तारखेपासून GFS मॉडेलने पुढे पावसाचा खंड दाखवला आहे. कोकणातील पावसाचं प्रमाण देखील आता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये देखील पाऊस असण्याची शक्यता आज आहे. विदर्भात बऱ्यापैकी पावसाचं वातावरण नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आणि अगदी अमरावती, वर्धा, यवतमाळपर्यंत 8 तारखेला देखील असण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस घाटमाथ्यावर असण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि कोकण दोन्ही ठिकाणी किरकोळ पावसाळी परिस्थिती 9 तारखेला असण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातला जो स्थानिक पाऊस आहे त्याचा प्रभाव काही अंशांनी कमी होऊ शकतो. पूर्व विदर्भ आणि कोकण या ठिकाणी हलकी पावसाळी परिस्थिती 12 तारखेलाही आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमी राहील. तीच परिस्थिती 13 तारखेलाही आहे. 14 तारखेला तसं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आहे. 15 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. 16 तारखेपासून थोडं स्थानिक वातावरण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात असू शकतं. कोकणातील पावसाचं प्रमाण काही प्रमाणात वाढताना दिसतंय. विदर्भातील पावसाचा जोर कमी होतोय, मात्र कोकणात हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहेत. 18 तारखेला कोकणातच पावसाळी वातावरण आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये विशेष पाऊस नाही. 19 तारखेला देखील केवळ कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे. 20 तारखेला एकूणच पावसाचं प्रमाण अतिशय किरकोळ असणार आहे. 21 तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही आणि याचाच अर्थ ऑगस्ट महिना देखील कमी पावसाचा राहण्याची शक्यता आहे. आपण जर महाराष्ट्राची स्थिती बघितली तर विशेष पाऊस आज केवळ अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि नांदेडच्या किंवा हिंगोलीच्या पूर्वेला पाऊस होण्याची शक्यता आज आहे. चांगल्यापैकी मेघगर्जनेसह पाऊस असणार आहे नांदेड पूर्वपर्यंत. विदर्भात उद्या देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि म्हणजे सोलापूर, बार्शी, बारामती, सातारा पूर्व, कोल्हापूर, सांगली भागात कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे घाटमाथ्यावर. उद्या किरकोळ पावसाची परिस्थिती राहील. उद्या पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रात कमजोर होण्याची शक्यता आहे. एकूणच आपण कोकण किनारपट्टी व्यतिरिक्त फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात 10 तारखेपासून आपल्याला बघायला मिळेल असं वाटत नाही. कोल्हापूर, सांगलीच्या भागात थोडंफार पावसाळी वातावरण आणि विदर्भात थोडं पावसाळी वातावरण 11 तारखेला असण्याची शक्यता आहे. 12 तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस कमी होतोय. 13 तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती पूर्व विदर्भात असू शकते, घाटमाथ्यावर असू शकते, परंतु अतिशय किरकोळ पाऊस असणार आहे. तीच परिस्थिती आपल्याला 14 तारखेला दिसते. म्हणजे पूर्व विदर्भ आणि घाटमाथ्याच्या व्यतिरिक्त फारसं पावसाळी वातावरण आपल्याला 15 तारखेला दिसत नाही. घाटमाथ्यावर मात्र पावसाचं सातत्य 16 तारखेपासून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता फार कमी आहे. घाटमाथा व्यतिरिक्त पाऊस महाराष्ट्रात 16 तारखेपासून पुढे असणार नाही. विशेष कुठेही पावसाची नोंद होईल असं वाटत नाही आणि हा एक दीर्घ पावसाळी खंड आहे. आपण महाराष्ट्रात बघतो दीर्घ पावसाळी खंडाची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात फार दमदार पाऊस सुरुवातीला तरी होताना दिसत नाही. उत्तरार्धामध्ये म्हणजे शेवटचा आठवडा केवळ अशाच किरण आहे. या ठिकाणी आपल्याला काही पाऊस झाला तर होईल आणि हा संपूर्ण तीव्र एल निनोचा प्रभाव आहे. सध्या बरेच हवामान अभ्यासक आणि शेतकरी एल निनो नाही, एवढा पाऊस कसा झाला, अशा प्रकारचे वादातीत विधानं करतायत. परंतु महाराष्ट्रातील कित्येक जिल्हे अजूनही कमी पावसाचे आहेत. जेव्हा पावसाचा मोठा खंड पडतो आणि पिकं सुकू लागतात तेव्हा एल निनो आहे हे आपल्याला मान्य होतं. परंतु जेव्हा समाधानकारक पाऊस आपल्या भागात पडतो तेव्हा मात्र आपण एल निनो वगैरे काही नाही अशा प्रकारची भाषा बोलू लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा हवामान बघणं आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने आपल्याला गाईड केलं जातं आणि त्यामुळे आपण तोच अंदाज गृहीत धरून पडलेल्या पावसावर समाधान मानून पुढचे दिवस काढत असतो. परंतु जेव्हा आता मोठा गॅप येईल तेव्हा मात्र बऱ्याच दुष्काळी विभागामध्ये नुकसान होणार आहे. एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा की ज्या भागात पाऊस चांगला झाला आहे, ज्याच्याकडे पाणीसाठे उपलब्ध आहेत,
त्यांनी ऑगस्टच्या या कालावधीमध्ये पाण्याचा पिकांना वापर करा, जेणेकरून पिकांना जीवदान मिळेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.